बऱ्याच वेळेस असं होतं की न्यूबॉर्न बेबीची स्किन बघितली की बरेच पेरेंट्स खूप पॅनिक होतात. लहान बाळाला बेसन लावणं किंवा डाळीच्या पिठाने रगडणं तर ते करायला पाहिजे का नाही? टॅल्कम पावडर यूज करणं गरजेचं नाही अँड आय डू नॉट रेकमेंड ॲट ऑल. थँक्यू. का गरज का पडली असेल कोणाला टॅल्कम पावडर वापरायची? पावडरी स्किन आहे किंवा त्यांची स्किन थोडीफार पील ऑफ होतीये. बाळावर असे चट्टे उठलेत किंवा पूर्ण सगळीकडे पांढरे 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 डाग आलेले आहेत, तर बाळांसाठी काही स्किन केअर रुटीन आहे का? म्हणजे आता मी जेव्हा माझा बॉडी शेप वापरतो त्याच्यामध्ये एक मिनिमम 30-35 इन्ग्रेडियंट्स असतात, तर ते चालू शकेल का बाळांना? बाळांची स्किन डेलिकेट असते पण खूप डेलिकेट पण नाही की त्याला आपण ओव्हर ट्रीट करायची किंवा मल्टिपल प्रोडक्ट्स यूज करणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. न्यूबॉर्न मध्ये काय नॉर्मल आहे किंवा काय ॲबनॉर्मल आहे हे सॉर्ट ऑफ समजायला बराच वेळ लागतो. इंटरनेटवरती बघून बरेच ऑर्डर करतो, बरेच प्रोडक्ट्स वापरतो आणि इन्फ्लुएन्स होतो ते वापरायला. ते बाळांच्या स्किनला सूट होणार नाही, ते खूप हार्श असतात आणि त्यासाठी बाळांची स्किन अजून डेव्हलप झालेली नाही. पण अशा नकळत घडणाऱ्या अजून काही चुका आहेत का ज्या पालकांना आपण आता सांगायला पाहिजेत आणि त्यांना अवेअर करून द्यायला पाहिजेत? सेल्फ डायग्नोज करू नका. गुगल वरती जाऊन वाचू नका की हे काय आहे किंवा यांनी काय होऊ शकतं. तुमचा डॉक्टर हाच तुमचा गुगल आहे. सो ऑलवेज रिमेंबर, न्यूबॉर्न साठी लेस इज ऑलवेज मोर. नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुमच्यासोबतच मी स्वागत करतो डॉक्टर निराली शहा पवार या पुण्यातल्या प्रख्यात बोर्ड सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट आणि स्किन झोन क्लिनिक्स याच्या संचालिका आहे. लहान मुलांचे स्किनचे प्रॉब्लेम्स, त्यांचे केसांचे प्रॉब्लेम्स यांच्यावरच एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट्स शोधून काढणं आणि ते पालकांसोबत मोस्ट फिजिबल काय आहे ही ट्रीटमेंट्स त्यांना प्रिस्क्राईब करणं याच्यातच त्यांचं एक्सपर्टीज आहे. पुण्यामधून MD डर्मॅटॉलॉजी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये फेशियल एस्थेटिक्स आणि अँटी एजिंग उपचार याच्यावर फेलोशिप पूर्ण केली. त्याच्यानंतर बरेच वर्ष मँचेस्टर आणि लंडन या ठिकाणी या कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत होत्या. डर्मॅटॉलॉजिकल सर्जरीज, फेशियल एस्थेटिक्स आणि लेझर थेरपी सुद्धा यावर यांचं एक्सपर्टीज आहे. त्याचप्रमाणे जे काय बाळांना किंवा इवन मोठ्यांना सर्व वयोगटांना जे केसांचे, त्वचेचे जे काय प्रॉब्लेम्स होतात त्या एकदम सोप्या भाषेत त्यांना समजावून सांगणं ही त्यांची एकदम उत्कट इच्छा आहे. डॉक्टर निराली, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर एक आपण न्यूबॉर्न पासून चालू करूयात. आता मी निओनेटॉलॉजिस्ट आहे आणि बरेच पालक डिस्चार्ज झाल्यानंतर फोन येतो त्यांचा की बाळावर असे चट्टे उठलेत किंवा पूर्ण सगळीकडे पांढरे 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 डाग आलेले आहेत. तर न्यूबॉर्न मध्ये काय नॉर्मल आहे किंवा काय ॲबनॉर्मल आहे हे सॉर्ट ऑफ समजायला बराच वेळ लागतो. तर आपल्या दर्शकांना तुम्ही काही टिप्स देऊ शकाल का की बाबा ह्या गोष्टी नॉर्मल आहेत आणि ह्या ॲबनॉर्मल आहेत आणि ह्या जर का झाल्या तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्की विचारा. याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? सो बऱ्याच वेळेस असं होतं की न्यूबॉर्न बेबीची स्किन बघितली की बरेच पेरेंट्स खूप पॅनिक होतात. पण 90% ऑफ द टाइम्स हे खूप नॉर्मल असते. सो इन केस घरी जाऊन असं बघितले की नाही लहान मुलांना पावडरी स्किन आहे किंवा त्यांची स्किन थोडीफार पील ऑफ होतीये तर ते अगदी नॉर्मल आहे, पॅनिक करू नका. जर थोड्या दिवसांनी तुम्हाला असं वाटलं की नाही व्हाईट डॉट्स किंवा त्याला आपण मिल्या म्हणतो तसे आपल्याला चेहऱ्यावरती जर दिसले किंवा बारीक पिंपल सारखे फोरड दिसले तरीही घाबरू नका, हे सगळे नॉर्मल असते. बऱ्याच वेळेस जे पिंपल्स असतात ते मदरचे हॉर्मोनल चेंजेसमुळे येतात आणि ते थोड्या दिवसांनी जाणारे, त्यात काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ऍब्सोल्युटली. इवन समटाइम्स आपण बघतो की पाठीला खाली एक ब्लूइश पॅच असतं ज्याला आपण मंगोलियन स्पॉट म्हणतो. दॅट इज ऑल्सो व्हेरी नॉर्मल आणि कॉमन आहे आणि त्यालाही घाबरू नका, त्याला रब करू नका, घासू नका, ते जाणार नाही. सो हे सगळी गोष्टी नॉर्मल असते, त्याला आपण पॅनिक करायची काही गरज नाहीये. माइल्ड रेडनेस वगैरे कुठेही दिसलं तर घाबरू नका. पण येस, जर असं वाटलं की नाही त्वचेवर रेड रॅश आहे, ते वाढत चाललंय
बेबी रडतंय किंवा बेबीला त्रास होतोय, इरिटेबल आहे, तर नक्की तुमच्या डॉक्टरांची सल्ला घेणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. नाही, आईच्या हॉर्मोन्सचा पण खूप मोठा इफेक्ट असतो बाळावर. जसं बघायला मिळतं की वजायनल डिस्चार्ज होतोय किंवा मग ब्लिडिंग होतोय वजायनामधनं इन फिमेल चिल्ड्रन, किंवा ब्रेस्टची एन्गॉर्जमेंट होते. तर हे सगळे हॉर्मोनल इफेक्ट्स आहेत बिकॉज ऑफ द मदर, आणि हे 100% नॉर्मल आहेत. त्यामुळे मग स्किनवर डेफिनेटली काही ना काही डिग्रीमध्ये फरक पडतच असणार आहे. थँक्यू, हे खूप छान तुम्ही समजावून सांगितलं. ऍक्च्युली पुढचा प्रश्न असा होता की तर ह्या न्यूबॉर्न बेबीजसाठी पालक विचारतात की मग स्किन केअर रुटीन काय ठेवायचं. आता स्किन केअर रुटीन सगळीकडेच इतकं स्ट्रिक्ट झालंय, डिसिप्लिन झालंय, तर बाळांसाठी काही स्किन केअर रुटीन आहे का? तर सर्वात आधी मला सांगायचंय की स्किन केअर रुटीन खूप कॉम्प्लिकेटेड अजिबात ठेवू नका, आणि ते स्किन केअर रुटीन नाव ऐकून घाबरू नका. बाळांची स्किन खूप डेलिकेट असते आणि आपल्याला ती स्किन केअर रुटीन पण खूप सिम्पल ठेवायची आहे. Correct. सो ऑलवेज रिमेंबर, न्यूबॉर्न साठी लेस इज ऑलवेज मोर. ओके. सो जर आपल्याला एक स्किन केअर रुटीन फॉर्म करायचं असेल लहान बाळांसाठी, तर एकतर जे आपण आंघोळीचं जे पाणी वापरतो ते खूप जास्त गरम वापरू नका, त्यांनी स्किन ड्राय होऊ शकते. सो लूकवॉर्म वॉटर किंवा कोंबट पाणी वापरणं गरजेचं आहे. आणि जे बेदिंग टाइम आहे, जे आपण आंघोळ घालतो, ते पण खूप जास्त वेळ घालू नका. मे बी 5 to 10 minutes इज जनरली इनफ. ओके. सेकंड गोष्टी की आपण जेव्हा काही जे बेबी सोप असतात किंवा आपण शावर जेल वगैरे वापरतो, तेही एकदम माइल्ड आणि फ्रेग्रन्स फ्री वापरणं गरजेचं आहे, सो दॅट कोणत्याही प्रकारची एलर्जीज वाढू नये. थर्ड थिंग, जे आपण आंघोळ झाली की मग त्याच्यानंतर मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं असतं. ओके. कीप इट माइल्ड आणि फ्रेग्रन्स फ्री, सो दॅट परत ते विदिन 2 to 3 minutes लावून घ्या, सो दॅट ते आपोआप आतमध्ये स्किनचं मॉइश्चर लॉक इन करणार आणि स्किनला मॉइस्ट ठेवणार, ड्रायनेस वगैरे कमी राहणार, आणि जे एक्झिमाचे चान्सेस किंवा एक्झिमा फ्लेअर अप होण्याचे चान्सेस होतात ते सगळं कमी होऊन जाणार. आता हे माइल्ड मॉइश्चरायझर जेव्हा आपण बोलतो किंवा बेबी प्रोडक्ट्स वापरतो किंवा इव्हन आपण जे टॉयलेटरीज वापरतो आपल्या बाथरूम मध्ये जे असतात, तर त्याच्यातले माइल्ड कुठले किंवा मेजर कुठले? म्हणजे आता मी जेव्हा माझा बॉडी शेप वापरतो त्याच्यामध्ये एक मिनिमम 30-35 इन्ग्रेडियंट्स असतात, तर ते चालू शकेल का बाळांना? सो हे तुम्ही जे सांगितलंय की जे इन्ग्रेडियंट लिस्ट असते ते जेवढी कमी असते तेवढीच चांगली बाळांसाठी. सो खूप जास्त ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स नको तसे प्रोडक्ट्स वापरणं गरजेचं आहे. आता मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट्स आहे ज्यात त्यांनी इव्हन एक मॉइश्चरायझर मध्ये ते बरेच गोष्टी जसे की व्हिटॅमिन सी आहे आणि बाकी जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे ते ऍड करतात. ते बाळांच्या स्किनला सूट होणार नाही, ते खूप हार्श असतात आणि त्यासाठी बाळांची स्किन अजून डेव्हलप झालेली नाही. तर ते सगळे अडल्ट प्रोडक्ट्स अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. लेस इज मोर, हे खूप आवडलेलं आहे मला. आय थिंक इव्हन ॲज अ न्यूनॅटॉलॉजिस्ट हे सगळ्याच ऍस्पेक्ट्स मध्ये न्यूबॉर्नच्या मी हे वापरू इच्छितो. लेस इज मोर. फक्त ब्रेस्ट मिल्क द्या, फक्त ब्रेस्ट फिडिंग द्या, ते इनफ आहे. उगीच भरपूर काय काय करायची गरज नाहीये. हेच बाळ जर का मोठं झालं, फॉर एक्झाम्पल टॉडलर आहे किंवा 1 वर्षाचा इन्फंट आहे आणि नंतर शाळेत जातो, तर यांना काय स्किन केअर रुटीन तुम्ही फॉलो करायला ऍडवाइस करता का? लेट्स से शाळेतल्या मुलाला जर का पीटीचा क्लास असतो, ग्राउंडवर खेळतात, तर त्यांच्यासाठी काही ऍडवायसेबल आहे? सो इन केस आता 1 वर्षानंतर जर बाळ शाळेला जातो, सन एक्सपोजर असते, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजला जातो, तर मग आपण आफ्टर 6 months सनस्क्रीन वापरू शकतो. बट आय वुड डेफिनेटली रेकमेंड की फिजिकल सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे, सो दॅट ते एक लेअर फॉर्म करणार त्वचेवरती आणि ते अब्झॉर्ब होत नाही. फिजिकल सनस्क्रीनचा अर्थ काय? सो देर आर 2 types ऑफ सनस्क्रीन ब्रॉडली जर आपण क्लासिफाय केलं तर, केमिकल आणि फिजिकल. सो जर आपण फिजिकल सनस्क्रीन वापरलं तर ते एक लेअर फॉर्म करते आणि सनरेज रिफ्लेक्ट होतात. जे केमिकल सनस्क्रीन असतात त्याचे फिल्टर्स अब्झॉर्ब होतात आपल्या. म्हणजे कपडे घालणं हे फिजिकल सनस्क्रीन आहे का? नो, देर आर सनस्क्रीन लोशन ज्याच्यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट्स असते, जसे की टायटेनियम डायऑक्साइड आणि झिंक ऑक्साइड. दीज आर फिजिकल फिल्टर्स. दे विल स्टे ऑन द सर्फेस ऑफ द स्किन. इट विल नॉट गेट अब्झॉर्ब. सो लहान टायटेनियम डायऑक्साइड आणि
झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड हे फिजिकल. दीज आर फिजिकल फिल्टर्स इन अ सनस्क्रीन. अच्छा, तर हे तुम्ही 6 महिन्यानंतर ऍडवाइस कराल? येस, Generally. आफ्टर 6 months. इन फर्स्ट 6 months वी डू नॉट रेकमेंड की कोणतं कारण काय बाळ sunscreen बाहेरच वगैरे. जात नाही एवढं, त्यामुळे Exactly. आणि sunscreen लावायची काही गरज नाही. गरज नाहीये. बरोबर. राईट. आणि त्याच्या सोबत येस, जसं की तुम्ही सांगितलं की क्लोदिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. Correct. जर खूप गरम आहे तर वेअर ब्रीदेबल क्लोथिंग. खूप दॅट इज इम्पॉर्टंट, बट समथिंग दॅट कॅन कव्हर युअर स्किन. आणि एक वाईड ब्रिम हॅट वगैरे जर वापरलं तर दॅट इज अगेन गोइंग Shade टू बी साठी. येस फॉर युअर शेड. Correct. आणि ते थोडंसं सन प्रोटेक्शनला हेल्प करणार. नाईस. सो हे एवढंच मी जनरली रेकमेंड करते की लहान मुलांसाठी किंवा अडल्टसाठी 3 बेसिक स्टेप्स असतात. एक आहे मॉइश्चरायझेशन, एक आहे सनस्क्रीन, आणि सर्वात आधी आपलं फेस क्लेन्झर, बरोबर. फेस वॉश तर करण्यासाठी. आता शाळेत एखादा मुलगा किंवा मुलगी जात असेल पहिली दुसरीत किंवा इव्हन 4th स्टँडर्ड मध्ये किंवा शाळेत, तर मग सकाळी जाताना तुम्ही काय रुटीन ऍडवाइस कराल? की असा काही रूल आहे का की आधी फेस क्लीन करा, आंघोळी तर होपफुली सगळी बाळं Right. करतात, आणि त्याच्यानंतर मग सनस्क्रीन लावा किंवा मॉइश्चरायझर लावा? तर मी माझ्या क्लिनिकमध्ये जनरली सांगतो की सकाळी तुम्ही सनस्क्रीन लावून जा आणि घरी आल्यानंतर मग मॉइश्चरायझर लावा. Right. पण आता ह्याच्याबद्दल काय तुमचं ऍडवाइस असेल? सो जनरली फेस क्लीन करणं गरजेचं आहे. सो एक फेस क्लेन्झर यूज करायचं. Okay. जे काही माइल्ड असेल, तुमच्या स्किनला सूट होत असेल बरोबर. तसं वापरा. बरोबर. त्याच्यानंतर मे बी थोडंसं मॉइश्चरायझर फॉलोड बाय सनस्क्रीन. ओके, हा क्रम पाहिजे. हे 3 स्टेप्स आहे ज्यांनी आपली Correct. स्किनला ते मॉइस्ट Correct. ठेवणार आणि प्रोटेक्ट करणार Correct. आणि क्लीन ठेवणार. बरोबर. सो हे 3 स्टेप जर आपण फॉलो केलं तर दॅट इज द बेसिक रुटीन जे सगळ्यांनी फॉलो करावं. आणि आपली स्किन त्यांनी आणि इव्हन बाळांची स्किन त्यांनी ते नीट प्रॉपर मेंटेन होणार. वन्स अ डे इज इनफ. सो सनस्क्रीन परत 2 ते 3 तासांनी लावायचं गरजेचं Okay. असतं, बिकॉज त्याची इफेक्ट कमी होऊन जाणार आफ्टर अ सर्टन टाइम, Hmm. अँड देन वी नीड टू रिअप्लाय इट. करेक्ट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, पण जर का आता किड्स स्कूलला गेले असतील तर आधी Right. एकदा लावलं Right. आणि मे बी संध्याकाळी ग्राउंडला जाताना वगैरे लावलं लावणार ते तर ऍटलीस्ट गरजेचं. मुलांसाठी एवढं सफिशियंट होईल. Sufficient आणि आहे. जितकं बाहेर जातात तितका ते फिजिकल सनस्क्रीन जे आहे ते तुम्ही मेन्शन केलं. फिजिकल बॅरियर जे आपण म्हणतो की क्लोदिंग आहे किंवा हॅट हो, हो, किंवा हो. कॅप वापरणं किंवा इन केस पॉसिबल असेल तर स्कार्फ Exactly. वापरणं, दॅट ते विल पण बी आहे. इम्पॉर्टंट. टॅल्कम पावडर बद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता न्यूरोलॉजिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू पासून मी जनरली ते अवॉइड करा असं सांगतो, पण आता पालकांना पेडियाट्रिक डर्मॅटॉलॉजिस्ट कडनं सुद्धा हे ऐकायला आवडेल की टॅल्कम पावडर आणि न्यूबॉर्न्स आणि चिल्ड्रन याचं काय ओपिनियन आहे? आता टॅल्कम पावडर ते आधीपासून खूप जास्त, म्हणजे इट युज टू बी असं म्हणायचं की एक पार्ट ऑफ स्किन केअर रुटीन. Absolutely. पण हे आता चेंज करणं खूप गरजेचं आहे, बिकॉज जे टॅल्कम पावडर असतं ते काय होतं की आपण ते ओततो, ते आपण Absolutely. पूर्ण टाकतो ते- पूर्ण, आणि त्याला बरेच टायनी पार्टिकल्स हो असतात. हो हो. ते टायनी पार्टिकल्स आपल्या ते इनहेल करतात, ब्रीथ करतात अगदी, आणि अगदी. लंग्स मध्ये जाऊन बसतात. Definitely. And that can be very dangerous for अगदी. the child, for the baby at a later stage. Absolutely. So टॅल्कम पावडर यूज करणं गरजेचं नाही, अँड आय नाही डू आहे. नॉट रेकमेंड ऍट ऑल. थँक्यू. आणि इन केस कोणाला करायचं असेल तर मेक शुअर की तुम्ही थोडंसं बाळांच्या बाजूला जातात, हाताला लावतात आणि हळूच लावून घ्या, सो दॅट ते त्यांच्या ऍटलिस्ट लंग्स पर्यंत पोहोचत नाही. पण स्किनवर काय त्याचा साईड इफेक्ट आहे का? स्किनवर ड्राय होते वगैरे? स्किन ड्राय होते, त्यांनी कधी कधी थोडंफार रॅशेस येऊ अच्छा. शकतात. सो एवढं गरजेचं नाहीये हो. युझिंग अ टॅल्कम पावडर. सो आय नेव्हर रेकमेंड एनी ऑफ माय पेशंट. का गरज का पडली असेल कोणाला टॅल्कम पावडर वापरायची? आय थिंक आधी मे बी त्याला फ्रेग्रन्स एक असतो. Absolutely. दॅट इज वन थिंग विच आय थिंक की पेरेंट्सला खूप आवडतं की बाळांनी ते वापरावं, किंवा Correct. थोडंसं स्वेटिंग वगैरे झालं की ते काही असेल ज्यांनी त्यांना Correct. ते Correct. अब्झॉर्ब होतं. हा, आणि हा, मोठ्यांना जे आपण वापरतो फॉर अब्झॉर्बिंग द स्वेट, दॅट इज अनदर रिझन. बट आता खूप त्याच्यावर रिसर्च झालेला आहे, त्याच्यावर आपल्याला माहिती आहे की त्यांनी साईड इफेक्ट्स होतात, त्यांनी त्याचे बरेच साईड इफेक्ट आहे ज्यांनी आपण सो अवॉइड करा. सो टॅल्कम पावडर नो, वापरू नका. कुठलाच पालक किंवा केअर गिव्हर किंवा पेरेंट
मुद्दामून बाळाला हानी करायला किंवा त्रास द्यायला हे काय प्रोडक्ट्स वापरत नाही. टॅल्कम पावडर असेल किंवा बॉडी वॉश किंवा एवढे सगळे प्रोडक्ट्स येतात, पण ते नकळत होऊन जातं, कारण काय त्यांना आपल्या बाळासाठी किंवा आपल्या तान्यासाठी बेस्टच पाहिजे. पण अशा नकळत घडणाऱ्या अजून काही चुका आहेत का ज्या पालकांना आपण आत्ता सांगायला पाहिजेत आणि त्यांना अवेअर करून द्यायला पाहिजेत की बाबा जर का तुम्ही या 1, 2, 3 गोष्टी करत असाल तर तुम्ही करू नका किंवा करा. सो आय थिंक की जसं तुम्ही सांगितलं की पेरेंट त्यांच्या बाळांसाठी सर्वात जास्त केअर करण्यासाठी हे सगळं Absolutely. बघतो आणि करतो. पण एक गोष्टी जे आपल्याला आय थिंक खूप अफेक्ट करते ते आहे की आपण इंटरनेटवरती बघून हो. बरेच प्रोडक्ट्स Absolutely. ऑर्डर करतो, बरेच प्रोडक्ट्स वापरतो आणि इन्फ्लुएन्स होतो ते वापरायला. सो ते एक गोष्टी करू नका. ट्राय टू फाइंड आउट की तुमच्या बाळांसाठी काय आहे, काय ॲडिक्वेट आहे आणि तेवढंच वापरा. मे बी तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियन किंवा डर्मॅटोलॉजिस्टला त्याच्यासाठी Absolutely. कन्सल्ट करू शकता. Absolutely. आणि जास्त वापरण्याची काही गरज नाहीये. बिकॉज अगेन ॲज वी से लेस इज ऑलवेज लेस इज मोर. करेक्ट. आणि सेकंड थिंग आय थिंक सगळ्या पेरेंट्सला हे माहिती असावं की सेल्फ डायग्नोज करू नका. गुगलवरती जाऊन वाचू नका की हे काय आहे किंवा यांनी काय होऊ शकतं. त्याच्यापेक्षा तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला जर खूप डाऊट असेल, कन्फ्युजन असेल तर तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांची सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे त्यांना ट्रीट करा. म्हणजे अगदी सिम्पल प्रोडक्ट जरी असेल, स्किन केअर प्रोडक्ट की फेस क्लेन्झर पासनं मॉइश्चरायझर पासनं, एकदा कन्सल्ट युअर पिडियाट्रिशियन किंवा डर्मॅटोलॉजिस्ट. Right. जेव्हा मी हे करतोय रुटीनली Right. तर इज दिस ओके ऑर नॉट. कारण की आता सुद्धा चॅट जीपीटी मध्ये फोटो काढून पाठवला तर बऱ्याच काय गोष्टी असतात, पण ह्या नेशन स्पेसिफिक नसतात, स्टेट स्पेसिफिक नसतात. आता पुण्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय प्रदूषण आहे किंवा काय प्रकारचं पाण्यामुळे काय प्रॉब्लेम्स होत आहेत हे तुम्ही बेस्ट सांगू शकता. किंवा जर का दुसऱ्या स्टेटला जर का कुठे गेलो तर तिथले कदाचित वेगळे असतील प्रॉब्लेम्स. तर मग इट इज इम्पॉर्टंट की एकदा तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करा. राईट. आणि त्याच्यानंतर एखादं प्रोडक्ट जर सूट झालं तर त्याला यू कॅन कंटिन्यू युझिंग दॅट. त्याला सारखं चेंज करायची काही आपल्याला गरज नाही. करेक्ट. Because आय थिंक हे अडल्ट मध्ये सुद्धा करेक्ट आहे का? डेफिनेटली. You know? बिकॉज मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनला टॉलरन्स येत नाही की आपल्याला थोड्या दिवसांनी ते चेंज करावं लागतं किंवा त्याची इफेक्ट Absolutely. कमी होत नाही. Correct. जर ते आपण लॉंग टर्म वापरलं, जर वापरू एखादं शकतो. प्रोडक्ट सूट झालं तर त्याला काहीही प्रॉब्लेम करेक्ट. आता आपल्या शॉपिंगचे इंस्टाग्रामचे अल्गोरिथम्स असे आहेत की एक प्रोडक्ट केला की अजून 100 आपल्याला रेकमेंड करतात आणि आपण ऑर्डर करत राहतो. मी स्वतः करतो प्रॉब्ली, पण आय थिंक चिल्ड्रन मध्ये, बाळांमध्ये डेफिनेटली हे आपण अवॉइड करायलाच पाहिजे. डेफिनेटली. फॅन्टॅस्टिक. तर आणि अजून एक गोष्ट जे मला असं वाटते की पेरेंट्सनी नक्की करायला पाहिजे हे आहे की जर तुम्हाला वाटलं की नाही कोणतेही बाळाला काही त्रास होतोय किंवा अनकम्फर्टेबल आहे किंवा बाळाला काही स्किनवरती रॅश आहे जे फास्ट स्प्रेडिंग आहे, स्किनचं इन्फेक्शन वाटत असेल तर प्लीज डॉक्टरांकडे घेऊन जावा. घरचं घरी त्याला ट्रीट करू नका, कारण एखाद्या वेळीच हे काहीतरी सिरियस असू शकतं आणि त्याची ट्रीटमेंट लवकर करणं गरजेचे आहे. करेक्ट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी नॉर्मल असल्या तरी एकदा एक कन्सल्ट घ्या की बाबा नॉर्मल आहे, आम्हाला माहिती आहे, पण तुमचं काय ओपिनियन आहे. कारण काय एवढी बाळं आहेत, एवढे डायग्नोसिस आहेत, परत मग एवढ्या परिस्थितींमध्ये बाळं वाढतायत, तर इट इज ऑलवेज गुड टू कन्सल्ट की वेदर दिस इज नॉर्मल ऑर नॉट. आता एक मला तुमच्याकडनं बदवून घ्यायचंय की माझ्याकडे दररोज पेशंट्स येतात. आता लास्ट वीकच एक आला होता की डाळीच्या पिठाने भरपूर बाळाला रगडलं होतं, त्याला त्याच्यानंतर व्यसन लावलं होतं आणि मग ऑब्व्हियसली त्याला इंजुरीज झाली होती. मग त्या इंजुरीवर त्यांनी हळदीचा लेप लागला होता. तर माझ्याकडे जेव्हा बेबी आलं, बेबी इज क्राईंग, भयंकर पेन मध्ये असणार आहे ते प्रॉब्ली, आणि त्याच्यावर त्याचं पिवळं झालं होतं. आय वॉज शॉक्ड की काय आहे हे. तर प्लीज ॲज अ डर्मॅटोलॉजिस्ट लहान बाळाला बेसन लावणं किंवा डाळीच्या पिठाने रगडणं, लॅन्युगो जे आपण म्हणतो, केस काढण्यासाठी ते लाडतात, तर ते करायला पाहिजे का नाही, प्लीज तुम्ही एकदा सांगा आपल्या दर्शकांना. वेल, अजिबात नाही. असं काही वापरू नका. लॅन्युगो हेअर जे असतं, जे एकदम फाईन हेअर असतं बाळांच्या शरीरावरती, ते खूप नॉर्मल असते, ते आपोआप जाणार आहे. त्याला घासायची, रगडायची काही गरज नाहीये. पीठ
पेशंटचं असेल किंवा डाळीचं असेल, प्लीज अवॉइड करा. Correct. त्यांनी एखाद्या वेळेस एलर्जी होऊ शकते, रिॲक्शन येऊ तेच झालं शकतात, होतं. आणि हळद वगैरे पण त्याच्यावरती लावायची अवॉइड काही करायला गरज पाहिजे. नाही. करेक्ट. सो डेफिनेटली हे सगळं घरचं सगळं अवॉइड करा. जर हो. काही असेल, तुम्हाला वाटलं की तुम्हाला नाही समजत आहे, तर तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या. पण ते सगळं नॉर्मल असते, ते फाईन हेअर नॉर्मल असते आणि ते निघून जातात. निघून जातात आणि पिरियड. काय प्रोबेबिलिटी आहे की लॅनिगो हेअर जातातच. आय थिंक सो. येस, डेफिनेटली जातात. मी तेच म्हणतो माझ्या पेशंट सुद्धा की लॅनिगो हेअर हे डेफिनेटली जातात. तुम्ही त्याच्यावर लावायची काही गरज नाहीये. 0.1% मध्ये जर का एखाद्या वेळी नाही गेले, कारण काय मागच्या वेळी आलेला पेशंट मुलगी होती, तर तिची आजी, आई, वडील सुद्धा म्हणत होते बाबा मुलगी आहे ती, नंतर जर का हे केस राहिले तर काय करायचं डॉक्टरांनी. मी म्हटलं की वॅक्सिन करेल. जर का राहिलं, पण एकतर ते राहत नाहीतच. आणि इन केस राहिले तरीही ते पिठाने रगडून किंवा घासून ते जाणार नाही. ऍब्सोल्युटली. सो ते करणं काही गरजेचं पण नाहीये आणि त्यांनी काही हेल्प पण होणार नाहीये. इनफॅक्ट इजाच होईल. इट इज गोइंग टू कॉज हार्म टू द बेबी. फॅन्टॅस्टिक. आता न्यूबॉर्न पासनं ते शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये असे काही डायग्नोसिस किंवा मॅनिफेस्टेशन्स किंवा असे प्रॉब्लेम्स आहेत का की जेव्हा तुम्ही डेफिनेटली ऍडवाइज कराल आपल्या प्रेक्षकांना की तुम्ही डर्मेटॉलॉजिस्ट कडे जा? सो जनरली कसं असते की जर कोणाला बाळाला रॅश आली आणि ते रॅश स्प्रेड होत असेल किंवा बाळाला त्रास होत असेल, बाळ इरिटेबल असेल, रडत असेल, तर नक्की तुम्ही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टला जाऊन आधी दाखवून घ्या की त्याला काही प्रॉब्लेम होतोय, त्याला काही ट्रीटमेंट लागणार आहे. सेकंड थिंग, जर बॉडीवरती ब्लिस्टर्स असणार किंवा पाणी भरून फोड आले, पस फिल्ड फोड असेल, तर नक्की डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. करेक्ट. अँड थर्ड थिंग इज की जर कोणत्याही प्रकारचे जर असं वाटलं की इन्फेक्शन आहे, जसं की फंगल इन्फेक्शन आहे किंवा मग एक्झिमाचे पेशंट असतात ज्यांना सारखं रॅश येत असतात, खूप त्रास होतो तेव्हा बाळाला, तर नक्की तुम्ही आधी डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करा. ते जे काही क्रीम्स देणार आहे त्या वापरा आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. सो व्हॉट आय एम टेकिंग मेसेज फ्रॉम दिस इज की बऱ्याच गोष्टी नॉर्मल आहेत. रॅश नॉर्मल आहेत, हॉर्मोनचे फरक पडतात न्यूबॉर्न बेबीजवर, मिल्या येतात ते नॉर्मल आहे, लॅन्युगो नॉर्मल आहेतच आहेत. इव्हन शाळकरी मुलांमध्ये बऱ्याच गोष्टी नॉर्मल असू शकतात. नुकतीच शाळा चालू करतात त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होतात आणि कधी कधी या व्हायरल इन्फेक्शनचा खूप ताप येत नाही पण रॅश येतो. एक्झॅक्टली. पण कुठलाही रॅश आला, एकदा तुम्ही कन्सल्ट करून फक्त जाणून घ्या डॉक्टरांकडनं की बाबा हे नॉर्मल आहे ना. सेल्फ ट्रीटमेंट करू नका, गुगल वापरू नका, चॅट जीपीटी नको, जेमिनाय नको, परप्लेक्सिटी नको, काही नको. तुमचा डॉक्टर हाच तुमचा गुगल आहे. आय थिंक सगळ्याच फील्ड्समध्ये हे अप्लाय होतं, डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा न्यूनेटॉलॉजी असू दे. करेक्ट. सो डॉक्टर निराली, आता शेवटचा प्रश्न की एक फायनल स्टेटमेंट तुमची स्किन केअर रुटीन्स न्यूबॉर्न्सच्या बाबतीमध्ये किंवा शाळकरी मुलांमध्ये तुम्ही काय टिप्स द्याल? सो आय थिंक जसं आपण डिस्कस केले, देर आर 3 मेन गोल्डन रूल्स. की फर्स्ट इज कीप इट सिम्पल, कीप युझिंग अ मॉइश्चरायझर रेग्युलरली फॉर अ न्यूबॉर्न, कारण त्यांची स्किन डेलिकेट आहे. करेक्ट. अँड थर्ड इज, जर तुम्हाला वाटलं की नाही यांना एक्सपर्ट ॲडवाइसची गरज आहे, तर प्लीज जाऊन कन्सल्ट करा कोणाला, सो दॅट तुम्हाला राईट ॲडवाइस मिळणार, इन्स्टेड ऑफ गुगल करून इंटरनेटवर बघून काहीतरी चुकीची ट्रीटमेंट देणं. कारण बाळांची स्किन डेलिकेट असते आणि त्याला प्रॉपर केअर मिळणं गरजेचं आहे. करेक्ट. पण हे पण मी एक ऍड करणार की बाळांची स्किन डेलिकेट असते, पण खूप डेलिकेट पण नाही की त्याला आपण ओव्हर ट्रीट करायची किंवा मल्टिपल प्रोडक्ट्स यूज करणं गरजेचं आहे. सो राईट स्किन केअर इज गोइंग टू बी द गोल्डन रूल आणि गोल्डन ट्रीटमेंट फॉर अ हेल्दी स्किन इन अ न्यूबॉर्न बेबी ऑर अ टॉडलर. किती छान, फंटॅस्टिक, थँक्यू सो मच. सो मला आता असा संदर्भ लागलाय किंवा मी हे समराईज करू इच्छितो की आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींसारखंच स्किन केअर रुटीन सुद्धा हे मिनिमलिस्ट असावं, मोजकं असावं आणि कन्सिस्टंट असावं. म्हणजे दररोज करायला पाहिजे की एकदाच कधीतरी सनस्क्रीन लावलंय 1-2 महिन्यातनं एकदा किंवा मॉइश्चरायझर लावलंय तर त्याचा काही फरक पडणार नाही. त्यामुळे ते कन्सिस्टंटली आपण केलं गेलं पाहिजे. आता जाहिरातींमधनं, ऍडव्हर्टाइजमेंट्समधनं, बिलबोर्ड्समधनं किंवा इव्हन नातेवाईकांकडनं सुद्धा नवीन बाळ झाल्यानंतर किंवा शाळकरी मुलं जर का करत असतील तर भरपूर ऍडवाइसेस आपल्याला ऐकायला मिळतात आणि भरपूर आपल्याला मार्गदर्शन मिळतात. हे ओव्हरनाईट झालेले डॉक्टर्स असतात, त्यांच्या मनात
मनात काही खोट नसते, ते चांगलंच सांगत असतात. पण जो काय ऍडवाइस तुम्हाला मिळेल तो प्लीज तुम्ही एखाद्या डर्मेटॉलॉजिस्ट कडनं किंवा तुमच्या डॉक्टरांकडनं जाणून घ्या की आपण हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, त्याच्या मागचं लॉजिक जाणून घ्या आणि मगच तुम्ही ती ट्रीटमेंट किंवा ते प्रोडक्ट वापरा किंवा करा. थँक्यू सो मच डॉक्टर निराली, आज तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. आणि स्किन केअर रुटीन बद्दल तुम्हाला काही जर का प्रश्न असतील तर प्लीज आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, ते डेफिनेटली डॉक्टर निराली आन्सर करतील. आणि स्किन झोन क्लिनिक्सचा पत्ता आणि संपर्क याची माहिती आपल्या कॅप्शनमध्ये दिलेली आहे. जर का यांना कन्सल्ट करू इच्छिता किंवा भेटू इच्छिता तर तुम्ही जरूर स्किन झोन क्लिनिक्समध्ये जाऊ शकता. हा पॉडकास्ट आत्तापर्यंत पूर्ण जर का तुम्ही बघितला असेल तर तुमचा खूप खूप आभारी आहे. जर का तुम्हाला काही उपयोग झाला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमधल्या गरजू पालकांसोबत जरूर शेअर करा. आणि बाल संगोपनाबद्दल अजून काही टिप्स वेगवेगळ्या कन्सल्टंट्सकडनं माहिती करून घेण्यासाठी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. डॉक्टर अजिंक्य.